काल दसऱ्याचा दिवस होता आणि मुंबईमध्ये दोन भव्य मेळावे होते। एक मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या शिवसेनेचा, तर दुसरा मेळावा पारंपरिक शिवतीर्थावरचा मेळावा उद्धव साहेब ठाकरे यांचा आणि त्यांच्या शिवसेनेचा। या दोन मेळाव्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागूनच होतं। कोणत्या मेळाव्याला लोक जास्त येतील, कोणत्या मेळाव्यामध्ये काय बोललं जाईल, कोणावर काय टीका केली जाईल, किंवा या दोन्ही मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर काय बातमी जाईल, यावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, माणसाची लोकप्रियता पदावरून ठरत नाही, मग तो भले राज्याच्या प्रमुख पदावर जरी एखादा व्यक्ती बसला, मुख्यमंत्री पदावर जरी एखादा व्यक्ती बसला, तरी त्याची लोकप्रियता ही त्या पदामुळे वाढत नाही। तर लोकप्रियता हा एक वेगळाच भाग आहे। हे काल आपल्याला दसऱ्याच्या दिवशी बघायला मिळालं। खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा हा दुसरा दसरा मेळावा आहे आणि दुसऱ्या दसऱ्या मेळाव्यामध्ये पूर्ण शक्ती एकवटून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, म्हणजे त्यांचे जे 40 आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडे जी टीम आहे त्यांच्याबरोबर बाहेर पडलेली शिवसेनेची प्रचंड मोठी करती धरती टीम, तर या लोकांनी मुंबईमध्ये हा प्रचंड मेळावा झाला पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सुद्धा या मेळाव्यामध्ये अधिक लोक आले पाहिजे, हा मेळावा अधिक देखणा झाला पाहिजे, यासाठी खूप मेहनत घेतली। म्हणजे गेले 1 महिन्यापासून त्यांचे सतत तशा पद्धतीचे प्रयत्न सुरू होते आणि काल जेव्हा प्रत्यक्ष मेळावा झाला तेव्हा या सगळ्या प्रकाराकडे अभ्यासू नजरेनं पाहणाऱ्या मंडळींची एक गोष्ट लक्षात आलेली आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना आणि मराठा समाजाने कोणत्याही राजकीय मेळाव्यामध्ये जायचं नाही अशा पद्धतीचा आदेश हुकूमत जणू काढला असताना कुठल्या मेळाव्यात किती लोक, खास करून मराठा समाजाचे किती लोक जातात, त्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। कारण महाराष्ट्रामध्ये एखादा मेळावा, एखादा कार्यक्रम, एखादी मोठी सभा मराठा बांधवाशिवाय साजरी होणं, संपन्न होणं हे कधीच शक्य नाही आणि म्हणून त्या मेळाव्याकडे अभ्यासकांचं लक्ष होतं। मी स्वतःही दोन्ही मेळावे ऑनलाईन पाहत होतो। कोण काय बोलतंय, कोणाची काय भाषणं आहेत हे नेहमीप्रमाणे ऐकत होतो। अर्थात दोघांच्याही भाषणामधून, उद्धव साहेब ठाकरे यांच्या भाषणामधून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या भाषणामधून वेगळं काही बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल अशी मोठी एखादी घोषणा नक्कीच झालेली नाही। त्यामुळं मेळावा हा त्यांच्या पक्षाचा, विचाराचाच होता आणि दोघेही आपापल्या शिवसैनिकांना, आपापल्या समर्थकांना भविष्यातल्या येणाऱ्या संकटाच्या बरोबर मजबूतीनं लढण्याचं आवाहन करत होते। या पलीकडं फारसं काही नाही। उद्धव साहेब ठाकरे यांच्या बोलण्यातूनही वेगळी बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यातूनही वेगळी बातमी महाराष्ट्राला पोहोचलेली नाही। मुंबईत जेव्हा मेळावा होतो ना मित्रांनो, तेव्हा मुंबईतल्या मेळाव्याकडे राजकीय दृष्टिकोनाकडून बघताना मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून या मेळाव्याकडे आपण बघितलं पाहिजे। मुंबईत होणारे प्रचंड मोठे मेळावे, या मेळाव्याचा महाराष्ट्राशी फारसा जर आपण संबंध जोडला, मुंबई सोडून ग्रामीण महाराष्ट्राशी आपण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर ते बहुधा चुकीचं ठरत असतं। पण मुंबई महापालिका आणि मेळावा या दोन गोष्टीचा संबंध जोडून जर आपण या मेळाव्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की लोकप्रियता किंवा मुंबईमध्ये उद्या जर निवडणुका झाल्या महापालिकेच्या तर मुंबईमध्ये काय घडेल याचं उत्तर या मेळाव्याकडे पाहिल्यानंतर मिळतं। महाराष्ट्रातून दोन्हीही मेळाव्याला शिवसैनिक गेले होते। आता काही लोकांनी बस गाड्याची व्यवस्था केली होती। हजारो कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये शेकडो बसेस बुक करून लोक आणण्याची व्यवस्था काही लोकांनी केली होती। काही लोकांनी केवळ पारंपरिक दसरा महोत्सव आहे, हजारोच्या संख्येने अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं। अर्थात हे आव्हान
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून होतं। मुंबईतल्या मेळाव्याचं दोघांनीही इव्हेंट मॅनेजमेंटकडे ती रचना, ते व्यासपीठ, ते हारतोरे हे सगळं दोघांनी इव्हेंट मॅनेजमेंटकडेच दिलेलं होतं। त्यामुळे दोघांची स्टेज रचना, व्यासपीठ, साऊंड सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टी दोन्ही मेळाव्याच्या अत्यंत देखण्या होत्या, अत्यंत चांगल्या होत्या। आणि महाराष्ट्रातली जनता या मेळाव्याला किती संख्येत पाहते त्याचं एक रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे, जे रेकॉर्ड मी आपल्याला दाखवणारी आहे आणि त्यावर बोलणार आहे। तर मित्रांनो, कालचा मेळावा अनेक न्यूज चॅनलने प्रसारित केलेला होता, लाईव्ह दाखवलेला होता। त्यामध्ये TV9 मराठी या मराठी न्यूज चॅनलने सुद्धा या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलेलं होतं। आणि आता बघा, यावरूनच महाराष्ट्रातलं भविष्य काय असेल, शिवसेनेचं भविष्य काय असेल, शिवसेना कोणाची आहे, शिवसेनेची लोकप्रियता कोणाच्या बाजूने आहे, या सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल मित्रांनो। तर TV9 मराठी या न्यूज चॅनल, आता मी ते बघत होतो म्हणून बाकी लोकांनी पण ते तशा पद्धतीनं केलं असेल। तर TV9 मराठी या न्यूज चॅनलवर हा सोहळा, जेव्हा एकनाथ शिंदेचा सोहळा लाईव्ह झाला, तो सुरुवातीला झाला पहिल्यांदा, तेव्हा 4900 महाराष्ट्रातले प्रेक्षक हा सोहळा ऑनलाईन पाहत होते। संपल्यानंतरचा हा आकडा आहे शेवटचा, 4900 लोक ऑनलाईन एकनाथ शिंदे साहेबांचा हा जो मेळावा आहे, त्यांच्या शिवसेनेचा जो मेळावा आहे, तेव्हा महाराष्ट्रातले लोक हे 4900 पाहत होते। आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा, त्यांचं भाषण महाराष्ट्रातले 55,000 लोक ऐकत होते। आता आपल्या लक्षात आलं असेल की एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला ऑनलाईन लोक ऐकतायत 4900, आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या मेळाव्याला ठाकरे साहेबांचं भाषण ऑनलाईन ऐकतायत महाराष्ट्रातले 55,000 प्रेक्षक, नागरिक, लोक, तुम्ही जे काही म्हणाल ते म्हणाल। मग जे पाहत होते ते कदाचित उद्धव साहेबांचे शिवसैनिक असतील, चाहते असतील, किंवा सामान्य नागरिक असतील, जे कोणी असतील ते। त्याच बाबतीत इथे एकनाथ शिंदे साहेबांचे जे पाहत असतील ते समर्थक असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, किंवा नागरिक असतील, जे कोणी असे असतील। परंतु एखादा नेता जेव्हा मुंबईतून एका प्रमुख मेळाव्यातून, खरं म्हणजे दसरा मेळावा हा शिवसेनेचा प्रमुख मेळावा, म्हणजे दोन्ही शिवसेनेचा, तर यांनी पण सुरू केला, पण ते पूर्वीचा पारंपरिक दसरा मेळावा, तर दोन्ही शिवसेनेचा हा प्रमुख मेळावा आहे। आणि या प्रमुख मेळाव्यातल्या भाषणाकडे महाराष्ट्रातली जनता कशी पाहते त्याचं हे एक उदाहरण आहे। आपण हे पहा, मी आपल्याला दाखवतोय। आणि यात पहा की TV9 मराठीमध्ये 55K प्रेक्षक उद्धव साहेब ठाकरे यांचं भाषण ऐकतायत, आणि 4900K प्रेक्षक हे एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकतात। या एकाच गोष्टीवरून महाराष्ट्रामधला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर आरूढ असून सुद्धा, त्यांच्या हातामध्ये राज्याची सत्ता असून सुद्धा, दुसरा मेळावा त्यांचा हा असताना सुद्धा, त्यांच्याकडे 40 आमदारांचं पाठबळ असताना सुद्धा, खासदारांचं पाठबळ असताना सुद्धा, अनेक नेते मूळ शिवसेनेतून उड्या मारून इकडे आले असताना सुद्धा एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढायला तयार नाही। यावरून महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये किंवा उद्याच्या निवडणुकांच्या मध्ये, मग ते विधानसभेची असू देत किंवा लोकसभेची निवडणूक असू देत, एकनाथ शिंदेमुळं मूळ शिवसेनेचं फारसं नुकसान होताना दिसत नाही असा अंदाज आपण घेऊ शकतो। कारण समोरच उदाहरण आहे की अगदी 55,000 कोटी आणि 4900 म्हणजे 5,000 कोटी, यावरून आपण अंदाज घेऊ शकता की उद्धव ठाकरे साहेबांची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे। उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेचा महाविकास आघाडीला 2024च्या निवडणुकीमध्ये, विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल।
परंतु ज्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिवसेना तोडली, हे आमदार फोडले, आपल्याकडे घेतले, सरकार स्थापन केलं, तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला फारसा होताना दिसत नाही. आता याचं तुम्ही पर्सेंटेज काढा, या 55,000चं आणि 4,900चं ते टक्केवारी जर आपण भारतीय जनता पार्टीला जोडली तर भारतीय जनता पार्टीचा फारसा फायदा एकनाथ शिंदेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच झालेला नाही. आता अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबतीत ही अशाच पद्धतीचं गणित आपल्याला बघायला मिळेल किंवा पाहायला मिळेल. जेव्हा एका व्यासपीठावर शरद पवार आणि दुसऱ्या व्यासपीठावर अजित पवार राहतील आणि त्या दोघांची ऑनलाईन भाषणं एकाच वेळेला एकाच दिवशी लोकांच्या समोर जातील, तेव्हा त्या दिवशी लोकप्रिय कोण आहे, शरद पवार की अजित पवार, याचा फैसला सुद्धा होईल. कालचा काही दसरा मेळावा अजित पवारांचा झाला नाही किंवा शरद पवारांचाही झाला नाही, तरी पुण्यामधून एका कार्यक्रमातून शरद पवार लाईव्ह होतेच. परंतु एकट्या शरद पवारांचा आकडा आपल्याला देण्यामध्ये फारसं हशील नाही. जर अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र असते तर या दोघांमध्ये कोण लोकप्रिय आहे ही बातमी सुद्धा रिंगणच्या प्रेक्षकापर्यंत आपण नक्कीच पोहोचलेली असती. महाराष्ट्रामध्ये कालचा दसरा खरं म्हणजे मेळाव्याचं सिमोल्लंघन महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं. तिकडे सावरगावला बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईंचा मेळावा झाला, आष्टीमध्ये यशवंत सेनेचा मेळावा झाला, मुंबईमध्ये हे 2 मेळावे झाले, शरद पवारांचा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला, फडणवीस साहेबांनी नागपूरहून महाराष्ट्रातल्या जनतेला संबोधित केलं. या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं, महाराष्ट्राच्या पदरात नेमकं काय पडलं, सुशिक्षित बेरोजगारांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे, शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे, या अनेक गोष्टींचे प्रश्न मात्र कायमच आहेत. खरं म्हणजे कालच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, आता उद्धव साहेब शरद पवार साहेब बाजूला ठेवू, हे विरोधी पक्षातले लोक आहेत, तर महाराष्ट्रामध्ये कालच्या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, जो शेतकरी खरीपाच्या हंगामामध्ये पिचलेला आहे, जो शेतकरी विम्याची वाट पाहतोय, 25% विम्याची वाट पाहतोय, ती विमा सुद्धा त्यांच्या पदरात पडायला तयार नाही. तर शेतकऱ्यांच्यासाठी एखादी घोषणा कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री या नात्याने जर त्यांनी केली असती तर त्याचं फार कौतुक महाराष्ट्रात झालं असतं, पण अशा पद्धतीची एकही घोषणा त्यांनीही केलेली नाही. त्यामुळं मेळावे आता होत राहतील, आपण पाहत राहू. त्यामुळे काही फारसं महाराष्ट्राच्या जनजीवनामध्ये बदल होणार नाही याचा लोकांना विश्वास आणि खात्री पटलेली आहे. मात्र रिंगणच्या प्रेक्षकासाठी, हजारो प्रेक्षकासाठी एक महत्त्वाची बातमी, दसऱ्याच्या मुहूर्तावर, दसऱ्याच्या अत्यंत पवित्र दिवशी, अत्यंत चांगल्या 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर 2 नेत्याची लोकप्रियता पुन्हा एकदा ठरलेली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे 55,000 ऑनलाईन प्रेक्षक घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4.9K 4,900 प्रेक्षक घेऊन अत्यंत तळाला आहेत. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.